एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस.एस. शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो. आता पाहूया आजच्या ठळक बातम्या. पिंपर्डे शिवारात चोरांचा धुमाकूळ. 35 शेतकऱ्यांच्या केबलसह 600 फूट वीज तारा लंपास. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळेची धडक मोहीम. 50 मीटर परिसरातील खाद्य विक्रेत्यांना नोटिसा. ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहाद्यात शांतता समितीची बैठक. सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन. नंदुरबार पुणे थेट रेल्वेसाठी भीम आर्मीचे निवेदन. प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी. शहाद्यात गुटख्याचा धुमाकूळ. बंदी कागदावर विक्री बाजारात. लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचा ठपका. वनपालाला अखेर अटक. आता सविस्तर बातम्या. शहादा तालुक्यातील पिंपर्डे शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्री 30 ते 35 शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा पंप, बोअरवेल व विहिरीतील मोटारींच्या केबल कापून नेल्याची घटना समोर आली आहे. तसेच मुख्य वीज वाहिनीची सुमारे 600 फूट वीज ताराही लंपास करण्यात आली. परिसरात चोरीची ही सलग तिसरी घटना असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाने ओढ दिल्याने आधीच पिके संकटात असताना आता वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. पिकांना पाणी देणे अवघड झाल्याने उभी पिके सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अस्लोद पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. तसेच महावितरणच्या मंदाणा उपविभागीय कार्यालयाकडूनही तातडीची मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंचनामा करण्यासाठी वायरमन घटनास्थळी न आल्याने संताप व्यक्त होत आहे. पिंपर्डे, उजलोत व अस्लोद शिवारात रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. तसेच महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी शेतकरी रंगराव देवीदास चव्हाण, पिंपर्डा शिवार. आमच्या शेतातल्या विहिरीतल्या केबल गेलेल्या आहेत, कोणाची मोटर गेलेली आहे, भरपूर नुकसान झालेलं आहे. तर आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो मंदाण्याला, तर ते उडवाउडीचे उत्तर देतात. पोलीस स्टेशनला गेलो, ते पण तसं सांगतात, तुम्ही सांभाळा, तुमची वस्तू आहे तुम्ही सांभाळा. आणि आम्ही अर्ज लिहायला सांगितलं तर ते ऐकत नव्हते. तुम्ही स्वतः वेंडरकडे जा आणि अर्ज लिहून आणा. सर्व शेतकऱ्यांचे गट नंबर वगैरे सर्व असा उडवाउडीचे उत्तर देतात. ते MSC वाले तसं सांगतात. मग आम्ही जायचे कुणीकडे? शेतकऱ्याचा असाच कर्जबाजारी झालेला आहे. असे भांडवल, लाखोचे भांडवल टाकून उत्पन्न नाही, परत पाऊस बरोबर येत नाही वेळेवर. आता तर पाण्याचे प्रसंग आता वेळेवर आता भरायचे आहे, तर केबली कापून नेतात. तर शेतकरी काय करणार? रात्री मेन लाईनचे पण तार उतरून घेऊन गेलेले आहेत. दिवसभर राब करतो, रात्री किती सांभाळणार शेतकरी? कुठे कुठे लक्ष देणार? 3 वेळेस केबली कापून घेऊन गेले, कोणाच्या जलपर्या काढून घेऊन गेलेल्या आहेत, कोणाचे गुरंढोरं सोडून घेऊन जातात. शेतकरी कुठे कुठे लक्ष देणार? शेतकरीला आत्माशिवाय पर्याय नाही. मी आनंदराव माधवराव पाटील बोलतोय. उजवडत माझ्या पिंपर्डा शिवारामध्ये जमीन आहे. माझ्या पहिल्यांदा केबल गेले तेव्हा पोलीस स्टेशनला गेलो. ते म्हणे तुम्ही कोणावरून मोटर टाकली, ते त्यांचं नाव घेता आम्हाला इथे नाही चोरून गेले बुवा. मला ते कसं काय चोरले? आमच्या गावाचेच होते ते, ओळखीचे. आम्ही पंचनामा पण आले नाही तिथं. आणि आता गेलो ते अधिकारी सांगतात तुम्ही टॅम्परेटर करून लिहून आणा. सगळ्यांचे गट नंबर हे, पोलीस गाडी फिरत नाही. 25-30 शेतकऱ्यांचे केबल गेले, 2 वस्तुकांचे गेले, सोलरचे पण गेले. ब्युरो रिपोर्ट, एनडीटी न्यूज. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत DR हायस्कूल तर्फे शाळेच्या 50 मीटर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते व दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. शाळेच्या प्रवेशद्वारापासून तसेच संरक्षण भिंतीपासून सर्व दिशांना 50 मीटरच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास बाधक अन्नपदार्थांची विक्री किंवा जाहिरात करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः तळलेले पदार्थ, ट्रान्सफॅटयुक्त
तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री तातडीने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. सूचनांचे पालन न केल्यास संबंधित विभागाकडून होणाऱ्या कारवाईस दुकानदार स्वतः जबाबदार राहतील असा इशाराही देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संजय सैंदाणे, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक राहुल पाटील व नोडल अधिकारी प्रशांत पाठक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज. ईद मिलादुन्नबी सणाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सण शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्याबाबत बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी DYSP गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मिरवणुकीचा मार्ग, वाहतूक नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस प्रशासनाने मार्गदर्शन केले. शांतता समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, विविध समाजांचे पदाधिकारी व नागरिकांनी बैठकीला उपस्थिती लावली. शहाद्याची शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत सण उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सणादरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि परस्पर बंधुभाव, शांतता व सौहार्दाचे वातावरण कायम ठेवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. NDT न्यूजसाठी अल्ताफ शेख, शहादा. नंदुरबारहून पुण्यासाठी थेट रेल्वे एक्सप्रेस सेवा सुरू करण्याची मागणी करत भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन दिले. नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असून शिक्षण, वैद्यकीय सेवा, स्पर्धा परीक्षा आणि रोजगारासाठी दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक पुण्याकडे प्रवास करतात. मात्र थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी लक्झरी बसचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी सुमारे 2000 रुपये प्रवास खर्च येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय आणि आर्थिक भुर्दंड लक्षात घेता नंदुरबार सुरत पुणे मार्गे एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे, उपाध्यक्ष रवी रगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. NDT न्यूजसाठी दिलीप महिरे, मंदाणे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही शहादा शहरात तो सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी आणि नागरिकांमधील चर्चेमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बंदी असलेला गुटखा शहरात पोहोचतोच कसा आणि विक्री होते तरी कोणाच्या आशीर्वादाने, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गुटखा विक्री विरोधात प्रशासनाकडून कठोर कारवाईचे आदेश दिले जात असले तरी शहाद्यातील परिस्थिती पाहता बंदी कागदावर आणि गुटखा बाजारात अशी उपरोधिक चर्चा रंगू लागली आहे. कारवाईचा धाकच नसेल तर बंदीचा अर्थ काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. गुटखा हा केवळ नियमभंगाचा विषय नसून तरुणांच्या आरोग्याशी निगडीत गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे एखाद्या दुकानावर कारवाई करून थांबण्याऐवजी गुटख्याचा साठा, पुरवठा साखळी आणि विक्रीची ठिकाणे यांचा मुळापर्यंत तपास होणे गरजेचे आहे. गुटखा दिसतोय पण कारवाई कुठे दिसत, असा मिश्किल सवाल नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तक्रारी व उपलब्ध पुराव्यांची गंभीर दखल घेऊन कायद्यानुसार ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे. NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा. फेन्स फाटा परिसरात 17,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या महिला वनरक्षकाला लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वनपाल संजय पवार याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी नंदुरबार जिल्हा कारागृहात करण्यात आली. 2 जून 2026 रोजी वनरक्षक तेजस्विनी साळुंखे या महिला कर्मचाऱ्याला काटेरी बाभळीची झाडे तोडून विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या परवानगीसाठी 17,000 रुपयांची लाच घेताना ACBच्या पथकाने पकडले होते. या प्रकरणात पवार यांनी महिला वनरक्षकाला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ACBने तात्काळ कारवाई करत वनपाल संजय पवार याला अटक केली. त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली असून लाच प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा.